नमस्कार मित्रांनो, सावळेची जणू सावली 10 मार्च भागामध्ये सारंग ऐश्वर्या आणि तिलोत्तमाची बोलतीच बंद करतो आणि डायनिंग टेबलवर सखदेव आणि सावलीला जेवायला बसवतो. यामुळे चंद्रकांत आणि बाकीच्यांना खूप आनंद होतो. सावली सारंगच्या रूममध्ये येते. सारंग रागात म्हणतो, काय आहे? ती म्हणते, सारंग सर, तुम्हाला राग आलाय का? सारंग म्हणतो, हो, मला खूप राग आलाय. सावली म्हणते, बोलायचं होतं. तो म्हणतो, पण मला नाही बोलायचं ना तुझ्याशी. जा आणि इथून पुढे माझ्या रूममध्ये येत जाऊ नकोस. सावली जायला लागते. तेवढ्यात अमृता येते आणि सारंग हसायला लागतो. अमृता म्हणते, काय रे सारंग? सावली, तो तुझी मस्करी करतोय. सारंग डोळ्यावर हात ठेवून म्हणतो, सॉरी. अमृता म्हणते, बरं तुम्ही बोला, मी आलेच. सावली म्हणते, काय हो सारंग सर, तुम्हाला थँक्यू म्हणायला आले होते. आणि हो, जेवण खूप छान झालं होतं, मला खूप आवडलं. सारंग म्हणतो, हे आत्ता बोलतेस? डायनिंग टेबलवरच सांगायचं. सावली म्हणते, नाही, मला खूप जेवण आवडलं. डोळ्याला हात लावत म्हणते, थँक्यू. जयंती मैत्रिणीला फोन करते आणि म्हणते, अगं मी तुला पार्टी देणार. माझ्या नवऱ्याला नोकरी लागली. नाही, सरकारी नाही, प्रायव्हेटच आहे, पण शेठ झाले शेठ. छे, त्या सरकारी नोकरीमध्ये काय ठेवलं आहे? देते ग, तुला पार्टी देते. कानून ते सुनबाई, अगं पगार आला नाही आणि खर्चाची तयारी. अगं मैत्रिणीला पार्ट्या द्यायला तर पगार काय लगेच येणार? जयंती म्हणते, ठीक आहे, मग कर्ज घेते. तुम्ही नाही का कर्ज घेतले? आणि मग फेडील माझ्या नवऱ्याचा पगार आल्यानंतर. सकाळी सखदेव आणि बबलू सारंगच्या रूममध्ये असतात. तेवढेच सावली येते आणि म्हणते, सारंग सर, तुमची कॉफी. सखदेव म्हणतो, काय गं साऊ, मी आणली असती ना. सावली म्हणते, नाही या दादा, सारंग सरांची कामं मीच करणार. सारंग म्हणतो, सावली एवढं ॲपल खातो आणि नंतर कॉफी घेतो हा. ती मान हलवते. तो आता ॲपल कापायला लागतो आणि तिचं बोट कापतं. सावली आणि सखदेव खूप घाबरतात. सावली म्हणते, दादा जा पटकन आणि हळद घेऊन ये. बबलू म्हणतो, चल मी दाखवतो. सावली सारंगचं बोट हातात घेते आणि म्हणते, काय हो सारंग सर, मी दिला असताना कापून, तुम्ही पण ना स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. सावलीला आता काय करावं तेच कळत नाही. सारंग एकटक तिच्याकडे बघत असतो. बबलू आणि सखदेव किचनमध्ये येतात, पण हळदीची बरणी मात्र अगदी वर असते. बबलू म्हणतो, दादा तुम्हाला उचला, मी बरणी काढतो. सखदेवला बबलू काय लवकर उचलत नाही. तो कसाबसा उचलतो, पण बबलूच्या हाताला मात्र हळदीची बरणी न येता दुसरीच बरणी येते. ती आता सटकते आणि खाली पडते. बरणी फुटून त्यामधील पावडर सांडते. बबलू तो, आता काय करायचं? दादा तुम्ही एक काम करा, ती हळदीची बरणी काढा आणि घेऊन जा. सखदेव घेऊन जातो. इकडे बबलू दुसरी बरणी घेतो आणि त्यामध्ये दुसरीच पावडर टाकतो आणि खाली पडलेली पावडर सगळी फेकून देतो. पण ही तीच पावडर असते जी ऐश्वर्या अमृताला रोज रात्री दुधातून देत असते. सखदेव पळतच येतो, पण सारंग आणि सावली एकमेकाकडे बघत असतात. सखदेव आता त्यांच्याकडे पाठ करून उभा असतो आणि म्हणतो, साऊ ही हळद. सावली आता सारंगच्या बोटावर हळद टाकते. तो मोठ्याने ओरडतो आणि सारखा सावलीकडे बघत असतो. त्याची नजर जाते ते सखदेवकडे. तो असत म्हणतो, दादा झालं, टाकली हळद. साऊ आता देवासाठी डबा घेऊन जाते. देवा सावलीचं भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो, त्या राणीचं काय झालं? सावली म्हणते, कसलं काय? त्या राणीने आता व्यक्त होणंच सोडून दिलं. देव म्हणते, अरे वा, राणी अगदी माझ्यासारखी आहे. जगनाचा माणूस येतो आणि म्हणतो, साहेब ती पोरगी लई त्रास देतीये. दिवसेंदिवस तिला आवरणं लई कठीण झालंय. जगन्नाथ म्हणतो, आता थोडे दिवस, एकदा की सारंग सावली एकत्र आले मग हिला सोडून देऊया. जयंती कार बोलवते आणि म्हणते, चला लवकर, तिचं बिल वाटतंय. कानू एकनाथला म्हणते, अहो तुम्ही साऊला फोन केला का आम्ही येतोय म्हणून? जगन्नाथ आता फोन करतो आणि म्हणतो, साऊ आम्ही येतोय तिकडे. सावली म्हणते, बाबा तुम्ही कशाला येताय? तो म्हणतो, अगं जावे फोनला वाण द्यायचा आहे. येतो. साऊ काही बोलणार तेवढ्यात एकनाथ फोन ठेवतो. आता घरामध्ये सगळ्यांची धावपळ सुरू होते. बबलू सखदेवला लपवण्यासाठी इकडे तिकडे पळत असतो. कानून ते, साऊ बाळा कशी आहेस? ती म्हणते, आई मी मस्त. ऐश्वर्या म्हणते, हा सारंग कुठे आहे आणि हा सखदेव? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.